मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी विकास कामांसाठी वापरणार। एबीपीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार। 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याची घोषणा करत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। धारावी पुनर्विकासामधील रहिवाशांना 7 वर्षांमध्ये घरे देऊ। एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमामध्ये उद्योगपती प्रणव अदानी यांची माहिती। तर संपूर्ण प्रकल्पाच्या विकासाला 17 ते 18 वर्ष लागण्याचा अंदाज। जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले। राज्यामध्ये भाजपमध्ये मी म्हणतो तोच शब्द अंतिम। मुख्यमंत्र्यांचं एबीपीच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य। तर मदरशांबाबतच्या काही वक्तव्यांचंही समर्थन। चिमुकलीवरच्या विनयभंगाच्या घटनेनं बदलापूर पुन्हा एकदा हादरलं। नामांकित शाळेच्या स्कूल बसच्या चालकाकडून मुलीचा विनयभंग। आरोपीला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। अजितदादांसारख्या मराठी माणसाच्या मृत्यू प्रकरणामध्ये पाठिंबा देण्याची केली मागणी। 11 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगणार तपास कसा करावा ते। अरबी समुद्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली। हवा गुणवत्ता निर्देशांक 50 पर्यंत खाली। होळी सणाच्या नंतर हवा आणखी प्रदूषित होण्याची ही भीती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।